हाय हॅलो नमस्कार. अनेकांना स्वतःची कुलदेवताच कोण हे माहीत नसतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवता शोधण्यासाठी पारंपरिक आणि काही उपाय बघणार आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. तर बघा, आपल्याला आपली कुलदेवता माहिती असणं खूप गरजेचं आहे. जे आता बाहेर राहतात त्यांना बऱ्याच जणांना गावाकडे कॉन्टॅक्ट नसतो, शहरामध्ये लांब पिढ्यानपिढ्या राहिलेले असतात, तर मग माहिती नसतं. पण मग आपण आईची सोडून मावशीची पूजा केली तर आपल्याला देव पावत नाही. आपल्याला आपल्या आईचीच पूजा करावं लागते. त्यासाठी ना आपल्या घरातील जे जुने जाणकार लोक असतील, म्हणजे आजी आजोबा काका आत्या इतर ज्येष्ठ नातेवाईक, त्यांना तुम्ही विचारू शकता. नाही तर मूळ गावातील जे जुने मंदिर असते, म्हणजे तिथं जे पुजारी राहतात, तुम्ही त्यांच्याकडे पण चौकशी करू शकता. आडनाव गोत्र वंशावळ याची माहिती तपासणे पण आपल्याला गरजेचं आहे. तसेच कुटुंबातील पूजेचे जुने साहित्य, देवघर किंवा धार्मिक काही नोंदी असतात लिहिलेल्या, तर त्यावर पण तुम्ही वंशावळ किंवा आपली कुलदेवी ओळखू शकता. तसंच बघा, जे काही बऱ्याच ठिकाणी वंशावळ जपणाऱ्या पारंपरिक पुरोहित किंवा कुटुंबासंबंधित ज्ञानी व्यक्ती असतात, तर त्यांची मदत पण तुम्ही घेऊ शकता. आणि बघा, यापैकी जर एकही गोष्ट होण्यासारखी नसेल किंवा तुम्हाला ती पॉसिबलच नसेल एवढं सगळं करणं विचारणं, तर आहे ना एक साधा सोपा उपाय करायचा. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये कुलदेवता ही संपूर्ण कुळाचे रक्षण करते आणि पिढ्यानपिढ्या पूजली जाते, देवता मानली जाते. अनेकांच्या घरात कालांतराने कुलदेवतेची माहिती हरवते. अशा वेळी श्रद्धा, निष्ठा आणि सात्विक आचरणाने केलेली ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरते. तर बघा, सेवा कशी करायची हे मी तुम्हाला सांगते. एक आहे ना अखंड सुपारी घ्या, तिला आपल्या कुलदेवतेचे प्रतीक मानून स्वच्छ पाटावर किंवा ताटामध्ये ठेवावी. तिला दररोज स्नान घालायचं आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून दिवा लावायचा. तर बघा, मनोभावे प्रार्थना करायची. हे आमचे कुळाचे रक्षण करणाऱ्या देवी देवता, आम्हाला तुमची ओळख नाही, कृपा करून स्वप्नात, दृष्टांतात किंवा योग्य संकेत देऊन तुमची ओळख आम्हाला करून द्या. रात्री झोपताना ती सुपारी स्वच्छ लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून उशीखाली ठेवायची. असं सलग 11 मंगळवार किंवा 11 एकादशी पर्यंत श्रद्धेने करायचे. सलग करायचं म्हणजे कसं, तुम्ही मंगळवारी जर घेतली उशाखाली तर ती रोज ठेवायची. असे 11 दिवस ठेवायची. आणि एकादशीला जर चालू केलं तर 11 दिवस, एकादशीपासून 11 दिवस या पद्धतीने आपण आपल्या उशाखाली ठेवायची. श्रद्धेने उपवास करायचा, सात्विक आहार घ्यायचा, नामस्मरण, देवपूजा हे सगळं करायचं. आणि प्रार्थना जी केलेली आहे ते रोज हळद कुंकू वाहून प्रार्थना करायची. रात्री झोपताना ती उशाला घेऊन झोपायचं. यामुळे काय होईल माहिती का, त्या दिवसांमध्ये ना तुम्हाला काही ना काही दृष्टांत होईल. स्वप्नात काहीतरी फोटो दिसेल, मूर्ती दिसेल, टाक दिसेल, किंवा कुठं तुम्ही दर्शनाला गेले आहे, काहीतरी दृष्टांत तुम्हाला त्या दिवसामध्ये नक्की होईल. त्यावरून तुम्हाला समजेल की तुमची कुळदेवी कोणती आहे. आणि त्यानंतर बघा, असे वाटते बऱ्याच जणांना की आपली गावची जी कुळदेवी आहे, म्हणजे ग्रामदेवीच बरेच जण म्हणतात आमची कुळदेवी आहे, पण तसं नसतं. 3.5 शक्तीपीठांपैकी जसे आहे, म्हणजे माहूरची रेणुका माता आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि सप्तशृंगी सप्तशृंगी माता, हे जे 3.5-4 शक्तीपीठ जे आहे, तर यापैकी कुठली एक असू शकते किंवा त्या व्यतिरिक्त अजून पण देवी आहे त्या पण असू शकता. तर तुम्हाला ती सुपारी जेव्हा तुम्ही ठेवणार, तिची मनोभावे पूजा अर्चा करणार, तर त्यावेळेला तुम्हाला काहीतरी दृष्टांत हा नक्की होणार आणि तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे हे तुमच्या स्वप्नात येऊनच तुम्हाला कळणार ते. तर मी जे हे तुम्हाला 3.5 म्हणजे 4 शक्तीपीठ जे सांगितले, यापैकी तुमच्या कुळाची कुलदेवी हीच असेल असं निश्चित नाही सांगता येत. परंतु प्रत्येकाची कुलदेवी याच शक्तीपीठातील असेल असं नाही आहे. त्यामुळं केवळ अंदाजाने कुलदेवता निश्चित करू नये. तर त्या व्यतिरिक्त बरेच जण सांगता, मग तुमचं हे आडनाव आहे तर ही देवी असेल, तुमचं ते आडनाव आहे तर ती देवी असेल. तसं नाही, तुम्ही व्यवस्थित पूजा करा, तुम्हाला दृष्टांत होईल. नाही झालं तर कोणीतरी तुम्हाला असं पण म्हणू शकता की देवीला दर्शनाला जायचं आहे, येता का, आम्ही जाणार आहे, आमची ही आहे. त्यावरून तुम्हाला ओळखणं अजून सोपं होऊन जाईल. धर्मशास्त्रानुसार कुलाचार, कुलदेवता आणि गुरु यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या देवतेचे अखंड उपासना केली, त्या देवतेशी आपल्या कुळाचे सूक्ष्म आध्यात्मिक नाते निर्माण झालेले असते. श्रद्धेने, सात्विक आचरणाने आणि निस्वार्थ भावनेने प्रार्थना केल्यास देवी विविध प्रकारे मार्गदर्शन आपल्याला करू शकते.
आता बघा, जास्त खोलात अजून सांगायचं झालं तर दृष्टांत देणे म्हणजे तो कशा पद्धतीने होऊ शकतो. मंदिराची किंवा स्थानाची खूण दाखवणे, एखाद्या व्यक्तीमार्फत तुम्हाला संकेत मिळणे अथवा योग्य वेळी योग्य माहिती समोर येणे. अनेक साधकांना अशा प्रकारचे सुद्धा अनुभव आलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला अजून खोलात जाऊन पण ते सांगितलं, ह्याही पद्धतीने तुम्हाला दृष्टांत होऊ शकतो. फक्त ही जी सेवा आहे ती तुम्ही श्रद्धेने करा. कोणताही दृष्टांत आलं तरी त्याची खात्री घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून, कुलोपाध्याय किंवा जाणकार व्यक्तीकडून, ज्येष्ठ व्यक्तींकडून तुम्ही नक्की करून घ्या. श्रद्धेने केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. योग्य वेळी कुलदेवी किंवा कुलदेवता आपल्या भक्ताला योग्य मार्ग दाखवतेच. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, कारण तुमचा एक कमेंट, एक लाईक आणि एक शेअर म्हणजे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. आणि अशीच आध्यात्मिक धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.